उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती होते। एका महिन्यात तिसऱ्यांदा आणि गेल्या 8 दिवसात शिंदेंनी दुसऱ्यांदा दिल्ली गाठली। निमित्त उपराष्ट्रपती पदाच्या निवडीचं, पण खरं कारण राज्यात सुरू असलेल्या मित्रपक्षांच्या कुरघोडी मोदी शहांच्या कानावरती टाकणं। शिंदेंनी शहांसोबत भेटीनंतर आपल्या खासदारांच्या समस्यांच्या संदर्भात भेट घेतली। शहांसोबत शिंदेंनी एकांतात 25 मिनिटं चर्चा केली। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार शहांकडे केल्याचं बोललं जातं। शिंदेंनी महायुतीतील तक्रारींचा पाढाच शहा यांच्यासमोर वाचून आपले मन मोकळं केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे। शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांकडून वॉच ठेवण्यात येतोय। महत्त्वाच्या नियुक्त्या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने होत आहेत। त्यामुळे फडणवीसांकडून शिंदेंची कोंडी केल्याचं बोललं जातंय। पण या भेटीत शहांनी शिंदेंचेही कान टोचलेत त्यांच्या मंत्र्यांमुळे। कारण संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ असेल, संजय गायकवाड यांचा राडा, त्यांच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, त्यामुळे शिंदेंना महायुतीच्या बैठकीतही बऱ्याचदा ऐकून घ्यावं लागतं। फडणवीस देखील अनेकदा तंबी देतात, परंतु वाचाळवीर आपली वक्तव्य काही थांबवत नाही। त्यामुळे शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी आपल्या मंत्र्यांनाही चांगलेच झापले। शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्यात। त्या सूचना कोणत्या पाहूयात। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा। विरोधकांच्या वक्तव्याला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिलेत। विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर द्या, असंही शिंदे म्हणाले। एवढंच नाहीये, वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होते, हे देखील शिंदेंनी आवर्जून आपल्या मंत्र्यांना सांगितले। त्यामुळे आता शिंदेंच्या सूचनेनंतर तरी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आपले वादग्रस्त वक्तव्य थांबवतात का, त्यांना आवर घालतात का, हे पाहावं लागेल।